नमस्कार लाडक्या बहिणींनो. हप्ता वितरणाला एवढा विलंब का होत आहे आणि 16 मे रोजी नेमकं काय होणार आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि आपल्या मराठी योजना मॅगझिन चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी महत्त्वाची असलेली लाडकी बहीण योजना सध्या पुन्हा चर्चेत आली आहे. अनेक लाभार्थी महिला गेल्या काही दिवसांपासून पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र यावेळी हप्ता वितरणाला मोठा विलंब होत असल्यामुळे महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता या विलंबामागचे मुख्य कारण समोर येत असून 16 मे रोजी यासंदर्भात महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हप्ता वितरणाला विलंब का झाला? या योजनेअंतर्गत 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख देण्यात आली होती. राज्यभरातील लाखो महिलांनी आपली केवायसी पूर्ण केली. आता सरकारकडून या सर्व माहितीची पडताळणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळेच हप्ता वितरण थांबवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. केवायसी दरम्यान लाभार्थ्यांनी दिलेली माहिती आता पोर्टलवर तपासली जात आहे. यामध्ये पात्रता निकषांची सखोल चौकशी केली जात आहे. विशेषतः चारचाकी वाहन असलेल्या काही लाभार्थ्यांनी ती माहिती लपवली होती का याची तपासणी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. कोणत्या महिलांचे हप्ते बंद होऊ शकतात? सरकारकडून आधार कार्ड व इतर कागदपत्रांशी लिंक असलेली माहिती क्रॉस चेक केली जात आहे. जर एखाद्या लाभार्थीने चुकीची माहिती दिली असेल किंवा पात्रतेसाठी आवश्यक अटी पूर्ण होत नसतील तर अशा महिलांचे पुढील हप्ते थांबू शकतात. विशेषतः चारचाकी वाहन असलेल्या लाभार्थी, उत्पन्नाची चुकीची माहिती देणारे, इतर सरकारी योजनांमधील विसंगती असलेले अर्जदार अशा लाभार्थ्यांची माहिती तपासली जात असल्याने वितरण प्रक्रियेला वेळ लागत आहे. 16 मे रोजी महत्त्वाची बैठक. मिळालेल्या माहितीनुसार 16 मे रोजी अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत केवायसी पडताळणी, पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी आणि पुढील हप्ता वितरणाबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. यामुळे हप्ता वितरण मे महिन्याच्या मध्यापर्यंत जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र सरकारलाही महिलांची प्रतीक्षा माहिती असल्यामुळे प्रक्रिया जलद गतीने पूर्ण केली जाईल अशी अपेक्षा आहे. पात्र महिलांनी घाबरण्याची गरज नाही. ज्या महिलांनी योग्य माहिती देऊन केवायसी पूर्ण केली आहे आणि त्या सर्व निकषांमध्ये पात्र आहेत त्यांनी कोणतीही चिंता करण्याची गरज नाही. त्यांचे हप्ते पुढेही सुरू राहण्याची शक्यता आहे. मात्र चुकीची माहिती लपवणाऱ्या किंवा अपात्र असलेल्या लाभार्थींना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. सध्या लाडकी बहीण योजनेच्या हप्ता हा मुख्यतः ई-केवायसी पडताळणीमुळे होत असल्याचे स्पष्ट होत आहे. 16 मेच्या बैठकीनंतर पुढील वितरणाबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत अपडेटची वाट पाहणे महत्त्वाचे आहे. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलसोबत जोडलेले रहा. कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. धन्यवाद.